चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामुळं दोन गट समोरासमोर आले होते. यामध्ये संजीवनी वाघ हिचे कपडे फाडण्यात आले होते. काही लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला होता. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला होता, अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. या प्रकरणामध्ये चिखला गावातल्या सरपंचाचं नाव आलं होतं. त्याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे. पोलिसांनी दोन्ही समाजामधील वाढता तेढ बघून संचारबंदी देखील लागू केली आहे. तिथं मनोज जरांगे पाटील आले होते. त्यानंतर त्यांनी भाषण केलं. दुसऱ्या दिवशी तिथं शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लावण्यात आला होता. आज वंजारी समाजाने तिथं चिंतन मेळावा घेतला होता. यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की यामधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, परंतु या प्रकरणाची खरी सत्यता काय आहे ही पण पडताळून पाहावी. या सर्व घटना होत असताना पोलिसांनी आता संचारबंदी लागू केली आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पूर्ण घटनेची सत्यता तपासून या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. या सर्व घटनेमध्ये दोन्ही समाजांनी एकच गोष्ट लक्षात घ्यावी. या प्रकरणामध्ये काही समाजकंटक त्यांच्या फायद्यासाठी वेगळे वेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करतील. मुळातच शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी परमिशन घ्यावं लागते, परवानगी घ्यावं लागते. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी कोण विरोध करू शकतं या महाराष्ट्रामध्ये? याच गोष्टी लाजिरवाण्या आहेत. दोन्ही समाजांनी सोशल मीडियावरती काही समाजकंटकांपासून सावधान राहावं. धन्यवाद.